नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण संभाव्य सामान्य ज्ञान प्रश्नसंच 2 इतिहास यावरील काही प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी विवेकानंद। प्रश्न क्रमांक 2, रॅटचा वध करणाऱ्या चाफेकर बंधूंची नावे सांगा। उत्तर दामोदर व बाळकृष्ण। प्रश्न क्रमांक 3, पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड झाली? उत्तर विनोबा भावे। प्रश्न क्रमांक 4, भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? उत्तर विनोबा भावे। पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले? उत्तर आहे बाबर व इब्राहिम लोदी यांच्यामध्ये झाले होते। प्रश्न क्रमांक 6, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली। प्रश्न क्रमांक 7, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? उत्तर आहे हंटर कमिशन। प्रश्न क्रमांक 8, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधीजींनी कोणत्या गोलमेज परिषदेत भाग घेतला? उत्तर दुसरी गोलमेज परिषद। प्रश्न क्रमांक 10, मुंबईमध्ये शारदा सदनची स्थापना कोणी केली? उत्तर पंडिता रमाबाई यांनी केली। प्रश्न क्रमांक 11, स्वराज्य दल किंवा स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? उत्तर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी केली। प्रश्न क्रमांक 12, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती? उत्तर आहे 31 मे 1857। प्रश्न क्रमांक 13, मिठाच्या सत्याग्रहात प्रसिद्धीस आलेले शिरोडा हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 14, कोणाला शेवटचा मुघल बादशाह म्हणून ओळखले जाते? बहादूरशाह जफर 2 यांना मुघल बादशाह म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, मंगल पांडे यांनी गोऱ्या अधिकाऱ्यावर कोणत्या छावणीत गोळ्या झाडल्या? उत्तर आहे बराकपूर या छावणीत। प्रश्न क्रमांक 16, आधुनिक भारताचे जनक यांना म्हटले जाते? उत्तर आहे राजा राममोहन राय यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 17, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ए.ओ. ह्यूम यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 18, टिळकांनी महाराष्ट्रामध्ये होमरूल लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती? तर पुणे या ठिकाणी केली होती। प्रश्न क्रमांक 19, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते? उत्तर आहे दीनबंधू गोपाळ। प्रश्न क्रमांक 20, गोपाळ गणेश आगरकर यांनी शेक्सपियरच्या कोणत्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले? उत्तर आहे हॅम्लेट। प्रश्न क्रमांक 21, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर राजा राममोहन राय यांनी केली। प्रश्न क्रमांक 22, लोकहितवादी या नावाने कोणाला ओळखले जात होते? गोपाळ गणेश आगरकर यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते। प्रश्न क्रमांक 23, लोकमान्य टिळकांचे जन्मगाव कोणते? उत्तर चिखली। प्रश्न क्रमांक 24, 1857चा उठाव नंतर नेपाळला कोण गेले होते? उत्तर नानासाहेब।
प्रश्न क्रमांक 25. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर भीमराव रामजी आंबेडकर. प्रश्न क्रमांक 26. कोसबाडच्या टेकडीवर हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर अनुताई वाघ. प्रश्न क्रमांक 27. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली? उत्तर लॉर्ड कर्झन. प्रश्न क्रमांक 28. संवाद कौमुदी, मिरज उल अखबार यासारख्या नियतकालिकांचा कर्ता म्हणून आपण कोणास ओळखतो? उत्तर राजा राममोहन रॉय यांना ओळखतो. प्रश्न क्रमांक 29. 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील कोणत्या शहरात राजा राममोहन यांचे निधन झाले? उत्तर आहे ब्रिस्टॉल या शहरात. प्रश्न क्रमांक 30. हिंदू धर्माच्या तत्वावर आधारित कोणता ग्रंथ आर्य समाजाचे बायबल म्हणून ओळखला जातो? उत्तर सत्यार्थ प्रकाश. प्रश्न क्रमांक 31. विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळाची स्थापना कोणी केली? उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी केली. प्रश्न क्रमांक 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता असे कोणी म्हटले? उत्तर आहे सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 33. अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहे? उत्तर आहे बाबा पद्मनजी. प्रश्न क्रमांक 34. ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केल्या? उत्तर आहे शाहू महाराज. प्रश्न क्रमांक 35. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला आहे. थँक्यू.